बात है, ये तो झाड़ के अभी 2 दिन बाकी अगदी पहिल्याच सामन्यापासून जल्लोष नुसतं आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे राखीव लढत आमच्या सामन्याच्या कक्षामध्ये पाठवायचे आहेत. विशेष सहकार्याचा झाला आपल्याला नक्कीच ही स्पर्धा ज्यांच्या नावाशी नक्कीच आपण पाहतोय, ज्यांचं नाव नाही घेतलं तर ही स्पर्धा अपूर्ण आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय संजय अनंत मडवी साहेबांचं विशेष योगदान, मंडप व्यवस्था त्यांनी नक्कीच पुरवलेली आहे. त्यानंतर सोनू दिलीप थले साहेबांनी रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला केलेलं आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. विशू भाऊ म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. लैलास तुकाराम पाटील साहेबांकडून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर संजय धन्यवाद. तेजस मनीष थले यांच्याकडून खेळाडू कक्ष आम्हाला स्पॉन्सर, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. संतोष सुक्रिया म्हात्रे यांच्याकडून तृतीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे 15,000 रुपयाचं, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. श्रीराम गोरखनाथ पाटील यांच्याकडून देखील आम्हाला चतुर्थ पारितोषिक स्पॉन्सर, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सागर राधेश्याम म्हात्रे यांच्याकडून सामनावीर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. आणि ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहणार, लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे अभिषेक राजाराम थले साहेबांकडून, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय भावेश अप्पा भोईर साहेबांकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, सरवली पाड्याचे उद्योजक आहेत. त्यानंतर अनिल सुक्रिया थले साहेबांकडून गिफ्ट व्हाउचर आम्हाला स्पॉन्सर, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. अक्षय दिलीप पाटील यांच्याकडून 2 कूलर आम्हाला स्पॉन्सर, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. रवींद्र कृष्ण गुलवी साहेबांकडून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. विकास बालराम जोशी साहेबांकडून जेवणाची व्यवस्था, त्यानंतर अल्पेश गुरुनाथ पाटील साहेबांकडून जेवणाची व्यवस्था. केतन आणि राजन मदन थले साहेबांकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहे. 1, 2, 3 क्रमांकाच्या ट्रॉफीज, नक्कीच ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या आम्हाला ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. आणि आजच्या अन्नदाता स्मित म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जेवणाची व्यवस्था त्यांनी नक्कीच आम्हाला स्पॉन्सर, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर विलास बालाराम म्हात्रे साहेबांकडून जेवणाची व्यवस्था. रवींद्र तुकाराम मडवी, आकाशजी पाटील आणि नवनाथजी पाटील यांच्याकडून थंड पेय टॉचविन संगणकाला दिले जातील, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर देव्यानी अनंत भोईर यांच्याकडून गिफ्ट व्हाउचर आम्हाला स्पॉन्सर, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. आणि सर सोनोग्राफी याच्यासाठी 40% डिस्काउंट असणार आहेत, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. स्वर्गीय कुसुम हनुमान थले यांच्या स्मरणार्थ संजय हनुमान थले यांच्याकडून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी आम्हाला पारितोषिक स्पॉन्सर, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. अनिल पाटील साहेबांकडून सायकल आम्हाला सायकल स्पॉन्सर केली, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून मला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. रवींद्र कृष्ण गुलवी साहेबांकडून देखील 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. खूप खूप आभार त्यांचा आमच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि कोणाचं चुकून जर नाव राहिलं असेल नक्कीच त्यांचं नाव आपल्यापर्यंत नंतर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आता आमच्याकडून आपलं नाव जर राहिलं असेल तर यापुढे नक्कीच ते नाव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. दोन्ही संघाच्या 12 मॅन आमच्या समोरच्या कक्षामध्ये या, कारण सामन्याला सुरुवात होतोय. मोर्या किंग संघाचा 12 मॅन आलेला आहे. युग टायटन संघाचा 12 मॅन पहिला चेंडू टाकण्या अगोदर जर 12 मॅन आला नाही तर पेनल्टी दिली जाईल. तर सामना सुरू होतोय. उद्घाटन सामना JPL घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमधील युग टायटन्स विपक्ष मोर्या किंग या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला. पंचांच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर मुख्य पंच, स्क्वेलेकचे पंच संदीप पाटील सर अतिशय नामांकित पंच, आणि तिसरे पंच राहुल पाटील सर आपण पाहतोय. घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये उद्घाटन सामना आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू निर्दोष बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी जोडी मैदानामध्ये संतोष
ज्याने गेल्या वर्षी घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावण्याचा विक्रम केला होता तो फलंदाज स्ट्रायकर. तर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या समवेत पंचांचा अदृश्य इशारा येतो या सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमधील आणि पहिला चेंडू कट केलेला गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमापार. घोलगाव प्रीमियर लीग मधील पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार संतोष पाटीलच्या बॅट मधून इथे पुढे वाहण्या फटका केला. मात्र चांगले क्षेत्ररक्षण लॉक ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतं. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. युग टायटन संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. उद्घाटनी सामना घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये युग टायटन्स बनाम मोर्या किंग. यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज 55 वाईट अवांतर धाव. धावसंख्या अवांतर धावने पोहोचते ती 6 वर. नागेशजी भोईर साहेब आणि या भावीजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायाम आपल्या दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ रायगडची तोफ मचिंद्र पाटील सरांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण यानंतर त्यांचा आवाज देखील ऐकणार आहोत. वेलकम मचिंद्र पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहाडी आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याच्यामधून हा चौकार. पहिल्या षटकी समाप्तीनंतर युग टायटन संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर पाहायला मिळते ते 13 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण कुठल्या प्रकारचा गडी गमावला नाही युग टायटन्स या संघाने. उद्घाटन सामना मोर्या किंग विपक्ष युग टायटन्स घोलगाव प्रीमियर लीग 20-25 मधील आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज यश. तर यश याचा सामना करेल फलंदाज एकनाथ. इथे अतिशय खराब चेंडू. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. नो बॉलचा येतोय. पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा होता. अव्वंत्या वाटच्या रूपाने धावसंख्या 15. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. पंचांना खूपच बिजी ठेवलं गेलेलं आहे यश कडून कारण आपण पाहतोय पहिला चेंडू नो त्यानंतर 2 चेंडू वाईट. अव्वंत्य धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. इथे या फाईन केलेल्या चेंडू लॉंग लेग रिजन मधून हा चौकार. चौकारीने संघाच्या धावसंख्येत आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ते 20 वर. स्वर्गीय मनीष आत्माराम थले खेळाडू कक्ष आपण बघतो आणि त्या खेळाडू कक्षाच्या दिशेने चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र चांगला चेंडू औसट ऑप्शमा चेंडू हाताला गेला होता. बीट केलेला फलंदाजाला. धावसंख्या स्थिर धावफलकावर 20. फाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय लेगबाजचा इशारा पंचाकडून येतोय. लेगबाजच्या रूपाने ही धाव. संघाची धावसंख्या सिंगल 21 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामधील पुढील चेंडू सामनावीर फलंदाज संतोष पाटील. क्लीन बॉल. दांडे गोल पहिला हादरा बसतोय युग टायटन्स या संघाला संतोष पाटीलच्या रूपाने. न्यू बॅटर राहुल आता मात्र मैदानामध्ये सज्ज झालेला आहे.
अतिशय चांगला चेंडू, चांगली वापसी करताना आपण पते गोलंदाज यश पहिले चेंडू अगदी खराब होते, त्यानंतर चांगली वापसी केलेली. यावेळी मात्र गॅप मधून चेंडू निघून जाते, सीमा पार, चौकार. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 25 धावा. गोलंदाज भावेश येतोय तिसरं षटक घेऊन. चांगला चेंडू पडल्यानंतर कट होतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसरा सामना सीताराम स्पोर्ट्स विपक्ष मायरा इंडियन या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपण पाहणार आहोत सीताराम स्पोर्ट्स विपक्ष मायरा इंडियन या दोन संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतो युग टायटन्स विपक्ष मोरिया किंग या दोन संघामधील. विद्यमान सरपंच माया श्रीकांत तरे यांच्याकडून घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून विशेष योगदान या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. शेवटचे षटक विश्वास घेऊन आलेलं आहे. प्लॅन मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ते 31-31. समाजसेवक किशोर हरट साहेबांचे ते आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की नव्या प्लेअर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे सुरेख फटका
चेंडू निघून जाते सीमा पार. ऑनफिल्ड पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. बाद आहे आउट, कारण अंडरआर्मच्या नियमाच्या विरुद्ध मारलेला फटका आपण पाहतोय. अभि हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्कोरवर अस्थिर पाहायला मिळत आहे. हा देखील नियमाच्या विरुद्ध फटका आणि हा फलंदाज देखील बाद होताना. सीताराम स्पोर्ट्स संघाचं संघटक आणि मारे इंडियन संघाचं संघटक आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. शीतपेन आपण पाहतो या टॉसविन संघटकाला जे आम्हाला स्पॉन्सर केले रवींद्र मडवी, नवनाथ पाटील आणि आकाश पाटील यांच्या माध्यमातून हे शीतपेय टॉसविन संघटकाला दिलं जाईल. सीताराम स्पोर्ट्स संघाचं संघटक आणि मायरा इंडियन संघाचं संघटक आपण टॉस साठी या. तानाजी पाटील साहेब, किशोर हरट साहेब, राजाराम थले साहेबांना विनंती असेल, तसेच भगवान हरट साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पंडितनाथ म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या. आणि अभिमन्यू पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सीताराम स्पोर्ट्स आणि मारिया इंडियन या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. भगवान पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या. तर थँक्यू डीजे. टॉस केला जातोय मारे इंडियन आणि सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. सीताराम स्पोर्ट्स संघटक कॉल करत आहे. छापा घेत कॉल होता आणि या तर टॉस विन संघटकाला नक्कीच कोल्ड ड्रिंक्स दिलं जाईल. आमच्या मान्यवरांना विनंती असेल की पण टॉस विन संघटकाला हे कोल्ड ड्रिंक्स द्यायचे आहे. टॉचविन संघटकाला ही कोल्ड ड्रिंक्स दिली जाते. आपण पाहू शकता. टॉस नक्कीच सीताराम स्पोर्ट्स संघटक आपण जिंकले. सर्वप्रथम हे गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे इथे. टॉस आपण जिंकला. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धाव थांबवण्याचा प्रयत्न कराल? 30-35 रन. कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? तुषार पाटील, प्रेम भाऊ, नवनाथ मडवी. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मायरा इंडियन टॉस आपण घालून सर्वप्रथम गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचे जे आयोजन केले आहे आयोजनाविषयी काय म्हणाल? चांगलं गेलंय. आता बघू पुढे. नक्कीच टॉस आपण घालून प्रथम बॉल फलंदाजी करत आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल निर्धारित 4 षटकामध्ये? 45. आणि कोणते बॅटर असतील ज्याच्याकडून अपेक्षा असेल? चैतन्य आहे, रुपेश मडवी, विराज माली. एका चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केलं काय सीताराम स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाज स्वीकारलेले आहे.
मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ रायगड रायगडची मुलुक तोफ. नक्कीच आपण त्यांचा आवाज यानंतरच्या मॅचमध्ये ऐकणार आहोत. छत्तीस धावांचं लक्ष आहे, गेम ऑन करायचे आहे. मोर्या किंग संघ आपण बघतोय आता मध्ये सेकंड इनिंगमध्ये या लक्ष्याचं पाठला करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. गजानने विश्वासी जोडी मैदानामध्ये ते संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. गोलगाव प्रीमियर लीग्स आपण जी पहिली स्पर्धा पाहिली होती ते पहिल्या स्पर्धेमध्ये पहिलं सामनावीरचं पारितोषिक संतोष पाटील याच्या नावे पाहायला मिळलं होतं. पंचांचा अधिकृत इशारा होतोय. संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर, सामनावीर फलंदाज गजानन. आव्हान ठेवले गेले ते 36 धावांचं. 35 धाव पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळलं होतं आणि 36 धावांचं आव्हान आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचा संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज गजानन याने. घोलगाव प्रीमियर लीग 20-25 हे दिमागदार आयोजन आपण बघतोय. ग्रामस्थ मंडळ घोलगाव सोनाली आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमधील हा उद्घाटन सामना इथे वेट अँड वॉच आपण बघतोय थांबून प्रहार केलेला आहे. मात्र फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांना एक धावेने आपल्या स्वतःचं अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या 2. इथे मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक तर ऑनफिल्ड पंचाने इथे नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. बॅटिंग साईडने हे रिव्ह्यू घेतलेला आहे की हा चौकार आहे की चौकार वाचवलेला आहे, पाहायचं आहे. तर धावा नक्कीच वाचवल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 4. पहिले षटक मार्गस्थ संतोष पाटील पहिले षटकात आलतोय. सामनावीर फलंदाज गजानन. यावेळी मात्र आपण पाहतोय हा चेंडू सीमाच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक देखील सीमाच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पलटी शॉट. मात्र क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 9 धावा. 36 लक्ष्याचा पाठलाग मोर्या किंग संघ करतोय. उद्घाटनी सामना आपण घोलगाव प्रीमियर लीग 20-25 मधील मोर्या किंग विपक्ष युग टायटन्स या दोन संघामध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू निघून जाते सीमा. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. 1+4 5 धावा. क्या बात आहे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय घोलगाव प्रीमियर लीग. यावेळी मात्र प्रोटेक्शन आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर मोर्या किंग संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 15 धावा. 36 लक्ष्याचा पाठलाग मोर्या किंग संघ करतोय. घोलगाव प्रीमियर लीग 20-25 दिमागदार आयोजन, भव्यदिव्य आयोजन, रजनी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमधील उद्घाटन सामना आपण बघतो युग टायटन्स विपक्ष मोर्या किंग या दोन संघामध्ये. आव्हान ठेवले गेले ते 36 धावांचा 36 लक्ष्याचा पाठलाग मोर्या किंग संघ सध्या करत आहे. पंचाचा नो बॉलचा इशारा. एक धावफलकामध्ये जोडले जाईल. धावसंख्या 1 नाही 16 पोहोचते. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र वाईड आणि हा चौकार. 5 धावा. (21-21)
स्ट्रेटरचा फटका बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. दुसरं षटक मार्गस्थ राहुल दुसरं षटक त्यांच्यासाठी आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती. लेगबाचा इशारा पंजरकडून येतोय. एक धाव पूर्ण आणि एका धावीने धावसंख्या 22, डबल 2. उद्घाटन सामना आपण बघतो युग टायटन्स विपक्ष मोरिया किंग या दोन संघामध्ये गुलगाव प्रीमियर लीग 20-25 मधील हा सामना पाहायला मिळत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईट, अव्वांतर वाढ चेंडूपाने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा सिंगलने वाढ होते. धावसंख्या 23. हा निर्धाव चेंडू एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अल्पेश गायकवाड. आणि फलंदाज बाद. या स्पर्धेचं शीर्षक गीत आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जातं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजत आहे. पर्व दुसरं आपण बघतोय. तमाम गोलगाव सोनाली वासियांना या स्पर्धेवर आहे गर्व. 100 रिझनमध्ये चेंडू फील केला गेलेला आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले. संघाची धावसंख्या 24 धावा. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. कौ पॉइंटला शतरक्षक आहे. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाजाने पूर्ण केले आणि सिंगलने या षटकाची समाप्ती, 2 षटक समाप्ती मोरिया किंग संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड हे इक्वेशन पोचवत आहेत की 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे मोरिया किंग संघाला सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सीताराम स्पोर्ट्स विपक्ष मायरा इंडियन्स या दोन संघामध्ये, ज्यामध्ये सीताराम स्पोर्ट्स संघाच्या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि मायरा इंडियन संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो प्लसचा 4, 5 धावा. आदिनाथ आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र करारा फटका, मी पुन्हा एकदा पंचाचा नो बॉलचा इशारा, पुन्हा एकदा 5 धावा. इथून एका धावीची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस लेग कटरचा वापर इथे मात्र गोलंदाज करताना आपण बघतोय. केवळ एका धावीची आवश्यकता मोरिया किंग संघालाच. आणि हा विजय फटका, विजय चौकार, सामना जिंकले मोरिया किंग या संघाने. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर. तर मॅन ऑफ द मॅच कडे बनवले या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विश्वास 3 विकेट आणि फलंदाजी करताना 19 धावांचं योगदान दिलं होतं. तो विश्वास ठेवलाय सामन्याचा सामनावीर. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. विश्वास इज मॅन ऑफ द मॅच. मोरिया किंग संघाने विजयाचा श्रीगणेश केलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन व्यापीठायचं विराजमान मान्यवर. विश्वास आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी तानाजी पाटील साहेब आणि रवींद्र गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करायची आहे. विश्वाचा अष्टपैलू खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच आपण पाहतोय विश्वास आपण या, जास्त विलंब आपण करायचा नाही. रवींद्र गुलवी विद्यमान उपसरपंच आणि त्यांच्या समेत समाजसेवक
तानाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे. आपण पाहू शकता ही आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते जी स्वर्गीय राधेश्याम भास्कर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. सागर म्हात्रे यांच्याकडून ही स्पॉन्सर केले गेले आहे. आणि त्यानंतर राजारामजी थले आणि किशोर हरट साहेबांना विनंती असेल की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते गिफ्ट व्हाउचर नक्कीच